तुकोबाराय भगवान परमात्म्यासमोर एक प्रकारची इच्छा प्रगट करतात। हे पांडुरंगा, हे माय बापा, तू अनेकांना दिलेला आहे, अनेकांना देणार आहे, परंतु तुला आज माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल। कोणती इच्छा आहे महाराजांची? महाराज म्हणतात, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया। माझ्या जातीचा म्हणजे नेमकं कोणता? ज्यांना भगवान परमात्मा अंतकरणापासून आवडतो तो माझ्या जातीचा आहे। आवडीच्या हरी अंतरापासून ऐशे याते मनी अर्थ माझे। देवा, हे पांडुरंगा, त्या वारकऱ्याची, त्या साधू संतांची, त्या माझ्या जातीच्या लोकांची जर मला भेट नाही झाली ना तर काय होतंय? तया लागी जीव होतो का असा वीस, पाहतील वास नयन हे भगवंता, त्या माझ्या जातीच्या लोकांची, त्या वारकऱ्याची, त्या साधू संतांची मला भेट जर झाली तर काय होते सांगू का? सुफळ हा जन्म होईल तेथोनी, देता अलिंगन वैष्णवासी। माझा जन्म सुफळ होईल, माझा जन्म सार्थकी लागेल, या नरदेहाला आल्याचं, या नरदेहाचं काहीतरी सार्थकत होईल देवा। परंतु कधी माझी जातीचे मज भेटो कोणी, काय म्हणतात सातारकर महाराज, ज्या दिवशी त्या वारकऱ्याची, त्या साधू संतांची भेट होईल ना देवा, तो माझा जीवनातला दिवस कसा असेल? महाराज शेवट सांगतात, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धनीवरी। तोच माझा खरा जीवनातला सोहळा, आणि त्या सोहळ्याच्या दिवशी मी काय करीन? आनंदाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करीन, गाऊया गोपाळा धनीवरी। आवडेच्या हरी अंतरा पासूनी, ऐशी आते मनी अर्थ माझे। हा झाला अभंगाचा, म्हणजे हे झाला आता खरं कीर्तन। म्हणजे इथून पुढे काय खोटं सांगणार आहे असं नाही बरं का? विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यक्रमाला लाभलेली दिव्यता आणि भव्यता। विठ्ठल याही वर्षी अगदी आनंदाच्या थाटामाटामध्ये पखवाज वाजवणं सोपं नाही, गायन करणं सोपं नाही। तुम्ही म्हणता ना महाराज कीर्तन करणं सोपं असेल ना, कीर्तन करणं तर त्यापेक्षा अवघड आहे। 4-4, 5-5 वर्ष गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये अभ्यास करावा लागतो, पाठांतर करावं लागतं। नुसतं पाठांतर करून जमत नाही, ते इथं साठवावं लागतं। नुसतं साठवून जमत नाही, ते इथं आल्यानंतर आठवावं लागतं। नुसतं आठवून जमत नाही, ते तुम्हाला पटवावं लागतं। पटलं तर पटलं कीर्तन, नाहीतर पुढच्या वर्षी कटलं ना। सोपं नाही महाराज कीर्तन करणं, इथं बोलणं का सोपं आहे का? भगवान गडाचे संत भीमशे बाबांचं पहिल्याच वेळेस कीर्तन होतं। बाबा सगळे घामाने भिजले होते महाराज, इथं बोलणं का सोपं आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल
महिन्यापूर्वी एका ठिकाणी कीर्तन होतं महाराज. एक कार्यकर्ता म्हणला, महाराज कीर्तन झाल्यानंतर मी आभार मानणार आहे. म्हणलं जरा धोरणाने बोलून. पण ते दिवसभर एक जणाच्या मौतीवरून आलं होतं. मौतीवरून तिकडचं काहीच विसरलं नाही महाराज. ते कीर्तनात घेऊन आलं. कीर्तन झाल्यानंतर माझ्या समोरचा माईक घेतला त्याने आणि सुरुवात केली. आज आपल्या गावामध्ये वैकुंठवासी रामेश्वर महाराज म्हस्के याने सुंदर कीर्तन केल्याबद्दल यांना सर्व गावकऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हणलं तू खोलीत चल, खोलीत तो गळा दाबतो. पण त्यांनी काय केलं, कीर्तन झाल्यानंतर माझ्या पाय पडला, 100ची नोट ठुली आणि गेला. तुमच्याकडे आहे का नाही प्रथा तशी? महाराजांच्या पाय पडल्यानंतर दक्षिण ठेवायची प्रथा आहे की नाही? नाही का? मग आजपासून सुरुवात करा ना. 100ची नोट ठुलीन गेला महाराज. मी म्हणलं चालतच असतं. पण ती 100ची नोट मी 1 महिन्यापासून चालू राहिलो, पण ती नोट काही चालना ना. अहो चालन तरी कशी? 1 तुकडा आहे 50 आणि 1 तुकडा आहे 100चा. विठ्ठल विठ्ठल गोड वातावरण आहे महाराज कार्यक्रमा करता. आमचे महाराजांचं नाव काय? तुमचीच माईक सिस्टीम आहे का? शंकर महाराज. वा, ते महाराज शिवशंकर ते संस्थेमध्ये होते ना. विठ्ठल विठ्ठल अभंग 5 चरणाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की महाराज अभंगाद्वारे भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे एक प्रकारची इच्छा प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल मायबापा हो, सज्जना हो, जगाचा जर विचार केला, जगाचं जर अवलोकन केलं तर जगातला असा कोण मनुष्य आहे हो की ज्याला इच्छा नाही म्हणून? मला दाखवून द्या ना. अरे एखादा तरी दाखवा. प्रत्येकाला इच्छा आहे महाराज. लहान असू द्या, तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, प्रत्येकाला इच्छा आहे. तुमचं आमचं जाऊ द्या, तुमचं आमचं सोडून द्या, परंतु ज्या भगवान परमात्म्याने हे जग निर्माण केलंय त्या भगवान परमात्म्याला सुद्धा इच्छा आहे महाराज. भगवान परमात्म्याचं इच्छेचं वर्णन आमचे निळोबाराय एका गवळणीमधून करतात बघा. एकोहम बहुश्याम एकलेनी कंठेचिया म्हणून आहे केले निर्माण चौदाही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा लागव्या माया सूत्रधारी ऐसा लागव्या माया सूत्रधारी पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा लागव्या माया सूत्रधारी ऐसा लागव्या माया सूत्रधारी. अरे भगवान परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून ही सृष्टी निर्माण केली. हीच भगवान परमात्म्याची इच्छा आहे ना. बरं तुमचं आमचं जाऊ द्या, तुमचं आमचं सोडून द्या. जगाचा जर विचार केला, जगाचं जर अवलोकन केलं ना तर जगातला असं कोण मनुष्य आहे हो की ज्याला इच्छा नाही म्हणून? प्रत्येकाला इच्छा आहे. मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबाराने एक ओवी खर्च केली. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जग स्पृयास्पद एक सार्वभौम पद नमरणे निर्विवाद जगा पडी. जगातल्या लोकांना काही जरी नाही आवडलं तर जगातल्या लोकांना 2 गोष्टी आवडतात. 2
गोष्टीची इच्छा आहे. पहिली ती गोष्ट म्हणजे जगस्पृयास पद. पद पद अहो सत्ता. सत्ता कोणाला नको वाटते? तुम्हाला आवडते का नाही सत्ता? सत्ता बाई मुली हुशार दिसतात. विठाला विठाला तुम्हाला नसन आवडत पण मला आवडतं ना. मला सत्ता आवडते. मला तर असं वाटतंय या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असावं. बरं सत्ता जाऊ द्या. मरण कोणाला आवडतं का? मरण नाही आवडतं का? वरती बोट करा. उद्या जायचंय तिकडं नगरकडं. जर आवडत असलं तर जाता जाता नेतो ब्रेजामध्ये. गाडीत नेतून देतो करंजीच्या घाटात सोडून. आवडतं का? अहो महाराज मरण तर लांबत ठेवा. एखाद्या माणसाला नुसतं मर म्हणा मर. मी नाही सांगत माऊली ज्ञानोबाने ओवी खर्च केली. आगा मर हा बोलून साती आणि मेल्यावर ही रडती. मरण कोणाला आवडत नाही पण ऐका, मरण जरी कोणाला आवडत नसलं तरी पण मरण कोणाच्या बापालाही चुकत नाही. विठ्ठल दिले महाराज. काळाची ये बुडी पडेल बाजवा. काळाची ये बुडी पडेल बाजवा. मरण कोणालाच आवडत नाही पण मरण कोणाच्या बापालाही चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल अरे तुम्ही आम्ही संसारामध्ये जीवन जगत असताना कबीरदास महाराजांनी सांगितलंय, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. दम निकल जाता है, दम निकल जाता है, दम निकल जाता है रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. तुम्ही आम्ही संसारामध्ये जीवन जगत असताना आई म्हणत असते बाळू माझाई आणि बापही म्हणतो बाळू माझाई. परंतु कबीरदास महाराज सांगतात, माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने नगर को जाना है, तुझे अपने नगर को जाना है. अरे तुम्ही आम्ही संसारामध्ये जीवन जगत असताना सासू म्हणत असते जावई माझा आहे आणि सासराही म्हणतो जावई माझा आहे. परंतु कबीरदास महाराज सांगतात, ससुरा कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है. ना ससुरे का ना सास की ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर,
पुढं कबीरदास महाराज सांगतात, बन कहे भाई मेरा है, भाई कहे बन मेरी है, ना भाई का ना बहन की ये तो रक्षा बंधन का नाता है, तू तो काया नगर का सौदागर। पुढे कबीरदास महाराज सांगतात, कबीर कहे 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 कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कमाल का ना कबीर का ये तो हरि भजन गुण गाने का नाता है, तो काया नगर का सौदागर। तुझे अपने नगर को जाना है, तुझे अपने नगर को जाना है, विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा आम्हाला पाठामध्ये बाबा गोड दृष्टांत सांगायचे। बाबा म्हणायचे, हे बघा विद्यार्थ्यांनो, एक अगदी वयोवृद्ध म्हातारा, अगदी मरणाला टेकलेला म्हातारा, त्या म्हाताऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर साहेबांनी चेक केलं। चेक केल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणले, हे बघा बाबा, तुमचा 10 ते 15 मिनिटांमध्ये प्राण जाणार आहे, तुम्ही मरणार आहे, मग तुमची शेवटची काय इच्छा आहे? शेवटची इच्छा विचारली जाते ना महाराज, तुम्हाला काही खायला आवडतं का, काही प्यायला आवडतं का? प्यायला म्हणजे बिस्लरीचं पाणी। तुम्हाला कोणाला भेटायचं का बाबा, कोणाला बोलायचं का? बाबा म्हणले, डॉक्टर साहेब अहो मला कोणाला भेटायचं नाही, मला कोणाला बोलायचं नाही, माझ्या घरी 25 एकर जमीन आहे, अर्धी मोसंबी आणि अर्धे डाळिंब, 1 कोटीचा बंगला आहे, 5 मुलं आहे। अहो डॉक्टर साहेब, माझी शेती विकली तरी चालेल, माझा बंगला विकला तरी चालेल, माझे मुलं बाळ उपाशी राहिले तरी चालेल, पण हा पठ्ठ्या वाचला पाहिजे। मरण आवडतं का? मरण कोणालाच आवडत नाही, पण मरण कोणाच्या बापालाही चुकत नाही। विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही आम्ही या संसाराच्या दारामध्ये उभे राहून इच्छा प्रकट करतोय, हा संसार तुमची आमची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही। साधू संत इच्छा पूर्ण इच्छा करतात, साधू संतांची इच्छा पूर्ण होते। भगवान परमात्माही साधू संतांच्या दारामध्ये जात असतो, इच्छा प्रकट करा म्हणतोय, तुम्ही आम्ही इच्छा प्रकट करतोय या संसाराच्या दारामध्ये उभे राहून। तुमची आमची इच्छा काय असते? वाढावे संतान, महाराजांनी वाढावे संतान,
गृही व्हावे धनधान्य. तुम्हा मला असं वाटतंय माझे लेकरं बाळ सुखी असावा, माझा संसार सुखी असावा. अरे साधू संत इच्छा प्रकट करतात. साधू संतांची काय इच्छा आहे? साधू संत म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. हे जग सुखी व्हावं ही साधू संतांची इच्छा आहे. तुमची आमची, अरे तुमचं आमचं जाऊ द्या. तो रावण सुद्धा इच्छा प्रकट करायचा. महाराज रावणाच्या 3 इच्छा होत्या, झाल्या का पूर्ण? रावणाची पहिली इच्छा आहे खारा समुद्र गोड करीन, झाली का इच्छा पूर्ण? दुसरी इच्छा आहे सोन्याला सुगंध आणीन, आणला का? तिसरी इच्छा आहे स्वर्गाला शिडी लावीन, लावली का? नाही ना. विठाला विठाला तुमचा आमचा संसार सांगू का? तुम्हा आम्हाला असते 2 एकर शेती. त्या 2 एकर शेतीमध्ये 50 घाण पाण्याचे नाले असतात. याच्या पुढे सांगतो तुम्हा आम्हाला असतात 2 बेंडे बैल, 1 चिपडी बायको आणि 2 शेंबडे. 2 शेंबडे बरोबर, शेंबडे वा वा. याच्या पुढे तरी तुमचं आमचं संसारामध्ये काय असतं महाराज? शास्त्रकारांनी वर्णन केलंय आहे ज्या माणसाच्या खिशामध्ये 100 रुपये तो तरी कधी म्हणतो का मी सुखी आहे म्हणून? त्याचं 1000 रुपयाकडे लक्ष जातं. आहेत एखाद्या माणसाकडे 1000 रुपये तो तरी कधी म्हणतो का मी सुखी आहे म्हणून? त्याचं 10,000 रुपयाकडे लक्ष जातं. आहे ज्या माणसाच्या खिशामध्ये 10,000 रुपये तो तरी कधी म्हणतो का मी सुखी आहे म्हणून? त्याचं 1,00,000 रुपयाकडे लक्ष जातं. कल्पना करा, असतील आपल्या कीर्तनात एखाद्याकडे 1,00,000 रुपये, तो म्हणतो का ओ कमिटी मंडळ घ्या हे 1,00,000 रुपये द्या महाराज लोकाला भरपूर, त्या 10-10, 15-15 गायक वादकाला भरपूर द्या, कीर्तनकार महाराजाला भरपूर द्या, काल्याच्या महाप्रसादाची पंगत घाला मोठी, म्हणतो? नाही नाही नाही. तो तर विधानसभेचं तिकीट मागतोय. आशा मती तो गतान सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणय कमवते अज्ञानाही केला, क्षणय कमवते अज्ञानाही केला. भिन्नता विश्वास न पावला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. कोणती चालाई? ये मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई शिक कोई जात मराठा, कोई बुरखा
कोई मदरासी सरहद पर मरने वालों, सरहद पर मरने वाला ओ वीर था भारतवासी, ओ वीर था भारतवासी। ये मेरे वतन के सांगायला पाहिजे महाराज, आपण आनंदाने दीपावली साजरी करतो महाराज, त्या जवानांना कशाची हो दीपावली, त्यांच्यामुळे आपण आनंदात कीर्तन पार पाडू शकतो महाराज। तुम्ही आम्ही आनंदाने झोप घेऊ शकतो, कोणाचे उपकार आहेत? त्या जवानाचे उपकार आहे महाराज। विठ्ठल विठ्ठल अरे भगवान परमात्मा ही साधू संतांच्या दारामध्ये जात असतो आणि साधू संतांना भगवान परमात्मा म्हणतोय करा इच्छा प्रगट। तुम्ही रामायण पाहिला असेल, तुम्ही रामायण वाचला असेल, रामायणामध्ये दोन पात्र आहे बघा। पहिलं पात्र आहे रामचंद्र प्रभू वनवासाला जायची तयारी करतात, परंतु रामचंद्र प्रभूची जन्मदाती आई, तिचं नाव काय हो? सुमित्रा, जाऊ द्या। कौशल्या माता, रामचंद्र प्रभूची जन्मदातीचं आईचं नाव काय? कौशल्या माता। कौशल्या माता म्हणते अरे राघव कुठं चाललास? रामचंद्र प्रभू म्हणतात खरं सांगू आई, मला वनवासाला जायचंय। कौशल्या माता म्हणते अरे काय बोलतोस राघव, वनवासाला जायचंय? तू कोण आहेस माहित आहे का? तू अजय राजाच्या वंशातला आहे आणि तू खुशाल म्हणतोस आई मला वनवासाला जायचंय? शोभता काय झाला तुला हे? परंतु रामचंद्र प्रभू म्हणतात खरं सांगू आई, मला वनवासाला जावंच लागेल। अरे का जावं लागेल? नेमकं तुझ्याकडून घडलं तरी काय की तू म्हणतोस आई मला वनवासाला जावं लागेल? खरं सांगू आई, तू जशी एक माझी आई आहेस ना, तशी माझी एक आई वनवासात आहे आणि त्या वनवासातल्या आईला भेटण्याकरता जायचंय। कौशल्या माता म्हणते अरे काय बोलतोस राघव, आई म्हणजे आई असते, आई म्हणजे काय कोणी आत्या असते का? आई म्हणजे काय कोणी मावशी असते का? आई म्हणजे आईच असते आणि तू खुशाल म्हणतोस माझी एक आई वनवासात आहे? खरं सांगू आई, रामचंद्र प्रभू म्हणतात तू तरी माझ्यावरती जन्माला आल्यानंतर प्रेम करायला लागली, परंतु त्या वनवासातल्या आईनं माझ्यावरती जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रेम करते। काय नाव आहे तिचं? शबरी माता। कौशल्या माता म्हणते राघव तू म्हणतोस ना माझी एक आई वनवासात आहे, मग असं कर ना, तिला अयोध्या नगरीमध्ये घेऊन ये, तिला आपण राजगादीवर बसू, तिचा आदर सत्कार करू, तिला पुरणपोळीचा स्वयंपाक करू, तिला जेव घालू। रामचंद्र प्रभू म्हणतात खरं सांगू आई, देवतेच्या दर्शनाला मंदिरात जाणं हा न्याय आहे, देवतेच्या दर्शनाला मंदिरात जाणं हा न्याय आहे आणि देवतेला घरी घेऊन येणं हा अन्याय आहे।
म्हणून मला तिच्या दर्शनाकरता वनवासातच जावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि शबरी मातेची सुद्धा तशीच भक्ती होती महाराज. मातंग ऋषीनं सांगितलं होतं, अगं शबरे, एक ना एक दिवस तुला रामचंद्र प्रभू भेट देतील. त्या दिवसापासून वेड लागलो हो त्या शबरीला. झाडून घ्यायची, सडा टाकायची, फुलं टाकायची, रांगोळ्या काढायची आणि म्हणायची माझे रामचंद्र प्रभू ह्या रस्त्याने येतील का ह्या रस्त्याने येतील. सारखं नामचिंतन. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान परमात्मा गेले महाराज आणि शबरी मातेचा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल. रामायणातलं दुसरं पात्र पहा तुम्ही. भगवान परमात्मा समुद्राकाठी जातात आणि त्या केवटाला विनंती करतात, हे केवटा, तुझी नाव मला बसण्याकरता दे केवटा, मला पहिलं तीराला जायचंय. तो केवट म्हणतो माझी नाव नाही देऊ शकत. परत भगवान परमात्मा म्हणतात केवटा मला पहिलं तीराला जायचंय, तुझी नाव मला बसण्याकरता दे. 2-3 वेळेस म्हटल्यानंतर लक्ष्मण भायाला राग येतोय महाराज. लक्ष्मण भाया म्हणतात अरे केवटा तुला कोण नाव मागते. रामचंद्र प्रभू नाव मागतात. तो केवट म्हणतो रामचंद्र प्रभू प्रभू प्रभू, त्यांना तर नाव नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? अहो त्यांच्या पायानं त्या दगडाची बाई झाली, दगडाची. आणि माझ्या जर नावेची बाई झाली तर घरची एक सांभाळता सांभाळताना किनळ आलेत. 2 बायकां फजिती, 2 बायका गाड्याला आंघोळ करतो म्हणावं लागतं. मग काय हो पाटील बरं आहे का, मी काय म्हणतो ते खरं आहे का, बरं आहे का. 2 बायका इथले सोडून बर का. हा कीर्तनातला ड्रेस म्हणजे कोणाला येऊ शकतो महाराज. रेडीमेड दुकान आहे. ओम लयच हसला हो. विठ्ठल विठ्ठल. 2 बायकां फजिती ऐका. दुसरी न करावी बाईला बंड फजिती होईला, बंड फजिती होईला, बंड फजिती होईला. दुसरी न करावी बाईला बंड फजिती होईला, होईला बंड फजिती होईला. दुसरी न करावा बाईल बंड फजिती होईल. काही काही म्हणते महाराज आता एकच भेटा ना. पूर्वी पाटील लोक करायचे महाराज 2-2, 3-3 बायका असायच्या पूर्वी आमच्या काळात बर का. विठाला विठाला. एका ब्राह्मण
ब्राह्मण काकाला 2 बायका होत्या. किती? 2 बायका. संक्रांतीचा सण होता. आता संक्रांत झाली ना. संक्रांतीचा सण होता. त्या ब्राह्मण काकाला 2 बायका होत्या. एक बायको राहत होती माडीवरती, एक राहत होती खाली. आता संक्रांतीचा सण असल्यामुळं माडीवरची बायको म्हणे, काका तुम्ही आज माझ्याकडे जेवण करायला आलं पाहिजे. आणि खाली येणारी बायको ती सुद्धा म्हणे, काका माझ्याकडे तुम्ही सुद्धा जेवण करायला आलं पाहिजे. आता काकाला पंचायतच झाली. हो काका म्हटलं तर नेमकं करावं काय? काका म्हटले, जिचा अगोदर स्वयंपाक होईल तिच्याकडे मी पहिलं जेवण करायला. आता माडीवरचीचा स्वयंपाक झाला महाराज. माडीवरची हाका मारली ना म्हणे, काका झाला माझा स्वयंपाक, या लवकर. काका चालले महाराज माडीवरती पायऱ्या चढत. अशा पायऱ्या चढत चालले काका. खालची म्हणजे, काका माझाही स्वयंपाक झाला. आता काका पंचायतच झाली ना. काका म्हणजे करावं काय? काका खाली यायला लागली. वरचीनं काय केलं, काकाची धरली शेंडी. आणि खालचीनं काय केलं, काका धरलं. खालची लागली खाली वडाला आणि वरची लागली वर वडाला. पण महाराज खालची जरा अशी होती आणि वरची खालची खाली काका वडिले महाराज. वरची खाली आली आणि खालची वरची काकाच्या वरून. आणि जाड बायकोचा फायदा होतो बर का. एका घरी महाराज 1.5 क्विंटलची बाई. किती? 1.5 क्विंटलची बाई. अहो त्या घरी चोर चोरी करायला शिरला. जसा चोर घरात शिरला तसं त्या बाईनं गचुराला धरलं, खाली पाडलं, वरून बसली. आणि पोराला निपाप्याव जाय पोलिसाला बोलून आण. ते पोरग दारापाशी चप्पल पाहायला लागलं महाराज. पोरग मोठ्याने ओरडलं, मम्मी अगं मग चप्पल सापडणार ना. तो चोर म्हणला, अरे पप्या मही घाल पण लवकर जाय. तशी काकाची एक बायको जाड होती. जाड बायको काकाच्या वरून. आणि संक्रांतीचा सण होता. दारासमोरून एक बाई चालली होती. म्हणे, काका यंदा संक्रांत कशावर बसून आली? काका यंदा संक्रांत कशावर बसून आली? काका म्हणे, अगा उदासा तुला दिसना का कशावर बसून आली? विठाला 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 बोला कुंडली कवचा विठ्ठल. तसं तो केवट म्हणतोय, देवा तुम्हाला माझी नाव नाही देऊ शकत. किती अधिकार आहे हो त्या केवटाचा. भगवान परमात्मा साधू संतांच्या दारामध्ये जात असतो देण्याकरता. इच्छा प्रकट कराय म्हणतोय आणि मागण्याकरताही जातोय. पहा तुम्ही, अरे तुकोबारायने गळ्यामध्ये इना अडकलेला आहे, हातामध्ये चिपळ्या आहे, पायामध्ये घुंगरा आहे. आणि भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. विदा नाही कळला. विदा नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो चुखुबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा.
राजा पंढरीचा राजा पंढरीचा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी तुकोबाराय एका एका अभंगाने भगवान परमात्म्याला अळवतात. तुकोबारांचं भजन ऐकून भगवान परमात्मा ही भंडाऱ्या डोंगरावरती हजर झाले महाराज. आणि तुकोबारांच्या स्वरात स्वर मिळून भगवान परमात्मा ही भजन म्हणू लागले, भजनामध्ये गायन करू लागले. तुकोबारांना वाटलं आतापर्यंत माझा एकट्याचाच आवाज होता, परंतु हा दुसरा आवाज येतो कुठून म्हणून तुकोबाराय डोळे उघडून पाहतात तर साक्षात भगवान परमात्मा. तुकोबाराय म्हणतात देवा अहो तुम्ही केव्हा आलात. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबाराय मी तुमच्या भजनावरती प्रसन्न आहे, काहीतरी इच्छा प्रगट करा. एखादा म्हणला ना इच्छा प्रगट करा, चांगली इच्छा प्रगट केली पाहिजे महाराज. पहा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टांत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि राज्याभिषेकांचा सोहळा कुठं पार पडला. रायगड. वा रायगडावरती कोण कोण गेलंय वरती बोट करा बरं. एक दोन तीन चार चारच पाच फक्त पाच. आत्ता रायगडावरती गेलो होतो महाराजांनी. आत्ता पाहिलंय आमचे गोरे दादा यांनी स्टेटस पाहिलंय. सगळे वारकरी मुलं आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ रायगडावरती गेलो होतो महाराज. काय वातावरण आहे, काय आनंद आहे. 2-2.5 तास लागतात महाराज वरती जायला बरं का. खाली यायलाही 2-2.5 तास लागतात. आलात ना जन्माला एकदा जा रायगडावरती. अरे जिथं माझ्या राजांचा राज्याभिषेकांचा सोहळा पार पडला, जसं भगवान परमात्मा गोकुळामध्ये राजे झाले होते का, तसे माझे छत्रपती शिवाजी महाराज या रायगडावरती राजे झाले होते. या मराठ्याचे राजे झाले होते. त्या नगराला किती आनंद झाला होता. राजांनी सर्व मावळ्यांना भरभरून दिलंय. घोडे दिले, हत्ती दिले, पायदळ दिलं, जहागिरी दिली, सरदारकी दिली, पैसा दिला, सर्व काही भरपूर दिलंय. आणि राजे आसनावरती बसलेले आहेत. राजे मावळ्यांना म्हणतात अरे मी ज्यांच्यामुळे आज या महाराष्ट्राचा राजा झालोय ते माझे काही मावळे दिसत नाही, असं म्हणून राजे रडतात. कुठं गेला माझा तानाजी, कुठं गेला माझा येसाजी, कुठं गेले माझे बाजी प्रभू, कुठं गेले माझे मालकोजी 10 तोंडे, असं म्हणून राजे रडतात. आणि राजांचं लक्ष एका कोपऱ्यामध्ये गेलं. एक छोटासा मुलगा बसलेला होता. राजे त्याला म्हणतात अरे बाळा मी सर्वांना भरभरून दिलंय, परंतु तू माझ्याकडे आज काहीच इच्छा प्रगट काही केली नाही. काहीतरी इच्छा प्रगट कर. काय देऊ तुला सांग. पैसा देऊ, सोनं देऊ, हत्ती देऊ, घोडे देऊ, जहागिरी देऊ, सरदारकी देऊ, काय देऊ सांग. राजे त्याला म्हणतात आज तू माझा प्राण जरी मागितला तरी मी द्यायला तयार आहे. तो मुलगा म्हणतो राज अहो राज काही नको, आपा मारायला राज काही नको. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आज काहीतरी तुला इच्छा प्रकट करावी लागेल. काय देऊ सांग. तो मुलगा म्हणतो राज द्यायचं ना राज तुम्हाला, मग एक द्या. तुम्ही ज्या आसनावरती बसताना राज त्या आसनावरची घोंगडी झटकण्याची सेवा द्या. या पामराला रोज
बाकी काही नको. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. घोंगडी झटकण्याची सेवा. कोण मुलगा होता तो? काय नाव होतं त्याचं? अरे मुस्लिम समाजाचा मुलगा होता. मदारी मेहत्तर त्याचं नाव होतं. आज इतिहासामध्ये मोठं नाव ठरलंय त्याचं. तसं भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय काहीतरी इच्छा प्रगट करा. तुकोबाराय म्हणतात, देवा तू म्हणतो ना इच्छा प्रगट करा. माझ्या जातीच्या लोकांची मला भेट झाली पाहिजे. भगवान परमात्मा एकदा टाळकऱ्यांकरता टाळ्या वाजवा. जुनं खोड आहे महाराज, जुनं खोड. काय खोड चाल म्हणले? ही वारकरी चाले. माझी ये जातीचे मज भेट कोणी. आणि जुनं ऐकायलाही गोड वाटतं. आता काय नवीन निघालाय ऐका वाटत नाही. जुन्या चाली, जुने गाणी. काही काही शेकडो वर्षाच्या चाली म्हणतात महाराज. शेकडो वर्षाच्या चाली. गुरुवर्य आमचे मोठे बाबा महाराजांचा काकडा आहे का तुम्ही? काकडा आमचे नवले बाबा. काय गोड आवाज महाराज. राधे राधे ही गवळण फक्त महाराजांनीच म्हणावं. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे घेई श्याम सुंदरा. नेई आता झडकरी आपुल्या मंदिरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे घेई श्याम सुंदरा. राधा घेऊन आरीला तोरी जात मंदिरी. हृदय मंचकी पहुडविला श्रीहारी. एका जनार्दनी हरिला राधा भोगिंदरी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे घेई श्याम सुंदरा. गोड जुन्या चाली सांगतो मी तुम्हाला. आताच्या चाली महाराज, आताची गाणी, जुने गाणे ऐका. काय गाणे होते पूर्वी? सप्ताहामध्ये सप्त्याच्या मंडपामध्ये गाणे लावले जायचे बघा. रुतला पायी काटा
या आडवाचा सुनंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलून तो काटा काढिला, ग बाई 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 मुतला पायी काटा. वा, दोघांकरता एकदा टाळ्या वाजवा. फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटा घटाची रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणाकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, मला कसा अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम, राम करी काम वेडा, राम करी राम, राम करी काम वेडा, राम करी राम. पैशाची जादू लयणारी दाण्या पुराला त्याची राम, आई सोडून घेतय जे पैशाच्या मागून. अरे पैशासाठी सारी माणस झाली तर त्याची गुलाम रे, काम करी काम वेडा, काम करी राम, काम करी काम वेडा, काम करी राम, काम करी राम, काम करी. जुनं सांगतोय, जुने माणसं पा कशी अशी डुलत होती. ज्यांची उपस्थिती आहे आमचे पैलवान महाराज, त्यांचे पिताश्री सुद्धा इथं उपस्थित आहेत महाराज. वा, महाराजांकरता टाळ्या वाजवा. विठाला विठाला विठाला. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. महाराजांचा शब्द ऐकल्यानंतर सर्व लोकांना प्रश्न निर्माण होईल की तुम्ही ही जातीवाद करता, पण साधू संत जातीचा कधी विचार करत नाही. साधू संतांनी जर जातीचा विचार केला असताना तर साधू संत म्हटले नसते, या रे लहान थोर सकळासी येथे आहे अधिकार. अरे साधू संतांनी जर जातीचा विचार केला असता तर तुम्हाला पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये चोखोबाराची समाधी दिसली नसती. साधू संतांनी कधी जातीचा विचार केला असता तर तुम्हाला रावळामध्ये कानोपात्रीची समाधी दिसली नसती. कोण होती ती कानोपात्रा? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अरे साधू संतांनी जर जातीचा विचार केला असता तर तुम्हाला आरणला श्री संत सावता महाराजांची समाधी पाहायला नसती भेटले. साधू संत कधी जातीचा विचार करत नाही. मग तुकोबाला तुम्ही कसं म्हणता हो माझ्या जातीच्या लोकांची मला भेट व्हावी? माझ्या जातीचे म्हणजे कोणते? ज्यांना भगवान परमात्मा अंतकरणापासून आवडतो तो माझ्या जातीचा आहे. अभंगाचं ऐसे जाते मनी
हारी अंतरा पासोनी आवडीच्या हारी अंतरा पासोनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात आवडीच्या हरी अंतरापासून ऐशी आते मनी अर्थ माझे. त्या साधू संतांची जर मला भेट नाही झाली ना तर देवा काय होते तया लागी जीव होतो कासा विस पाहतील वासनय नाही. भेट झाल्यानंतर सुफळा जन्म होईल ते थोनी देता लिंगन वैष्णवासी. ज्या दिवशी भेट होईल तो दिवस माझा कसा असेल. तू काय म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडीच्या हरी अंतरापासून ऐशी आते मनी अर्थ माझे. झालाय आपलं कीर्तन. प्रत्येकाने वरती आते करा. विठोबार खुमाई हरी अंतरापासून ऐशी म्हणे अर्थ माझी तया लागी जीव होतो का सवीस पाहतील वासने हा सुफळे जन्म होईल ते दोन्ही दिता लिंगन वैष्णवाशी. तू का म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडीच्या हरी अंतरापासून ऐशी म्हणे अर्थ माझे. झालं कीर्तन ज्यांच्यामुळे आपण आनंदाने कीर्तन ऐकू शकतोय महाराज बर का. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे आपल्यावरती. एक छोटासा शेवट पोवाडा सादर करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. झाला आपला टाइम झाला. अरे त्या अफजल खानाने थैमान घातलं होतं. तुळजा भवानी मातेच्या मंदिरात शिरला. मंदिर पाडू लागला. पंढरपुरामध्ये शिरला. पंढरपुराचं मंदिर पाडू लागला पांडुरंगाचं. अरे जेजुरीला आला. जेजुरीला खंडेरायाचं मंदिर पाडू लागला. कोण सोसणार हे वादळ. कोणी थैमान घातलं होतं अफजल खानाने. परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुर्दा पाडला. त्याचा कसा पाडला या पोवाड्यातून सादर करतो. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान झाला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामध्ये. शिवाजी राजाच्या करामध्ये शिवाजी राजाच्या करामध्ये नाही तसुद्धा निवशक्तीची नाही तसुद्धा निवशक्तीची. पहिलं काय कल्पना युक्तीची जिरहाजीची पहिलं काय कल्पना युक्तीची जिरहाजीची पहिलं काय कल्पना युक्तीची जिरहाजी. राजाने सुंदर शामियाना उभारला होता बर का. भेटीसाठी छान उभारला सुंदर शामियानाला नटून तळवलं ताला. सय्यद बंड त्याच्या सतीला शिवबाच्या सय्यदी माला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. खानाने राजाला पाहिलं आणि खान हसू लागला. खान हात मारितो हसरी खान हसू लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हसू हाका मारू लागला. हो शिव
मेरे गले लग जाओ। खाना हाथ मारी तो हसरी खानाने राजाला पाहिलं, आलिंगन दिलं आणि दगा केला। खंडताभिमान मानला, खंडताभिमान मानला, गतारीत वार तण केला, चिलखट होत अंगाला। अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगाला चिलखत होत म्हणून खानाचा वार फुका गेला। तितक्यात महाराजांनी वाघ्याला खा काढला, वाघ्याला ख्याचा मारा केला, फाडलं पोटाला, गेला खानाचा जिब्राईल, जिरहाजी जी बाहेर जिरहाजी जी। ये क्या हो गया? प्रतापगडचे युद्ध रक्त सांडले पाप सारे गेले, पावन केला लावली गुलाबीची हिवा, मराठा साहित्य मांडलं मराठा साहित्य छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, श्री श्री संत सावता महाराज की। ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम। नातरी बालक बोबडा बोले, का वाकुडा वेचुका पाऊले, ते चूज करुनी माऊले जिजीवी। वाकडे तिकडे बालकाचे बोलणे, करीती नवल माय बापे नोन ते पुरते अधिक ते सरती करून घ्यावे तुमचे विनोद असे। पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती, नोहे आ उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पुसणे। जन्मो जन्मी तुका म्हणे विठ्ठल जे जे